राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की जय। रंगनाथ महाराज की जय। जो नायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हे चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। चला विचार सागर तरंग 5वा, परिच्छेद 16वा, जीवेश्वरास। जीवेश्वरास म्हणजे जीव आणि ईश्वरास। शब्द एकच आहे पण त्यामध्ये 2 तत्व आहेत। जीव आणि ईश्वरास अनादी मानून त्याच्या माया कार्यत्वाबद्दल शंका आणि समाधान, त्यांच्या माया कार्यत्वाबद्दल कुणाच्या, जीवाच्या आणि ईश्वराच्या। कारण जीव आणि ईश्वर हे माया कार्य दाखविलेले आहेत, सांगितलेले आहेत, किंवा आहे तसं ते बरोबरच आहे। कारण जे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व आहे त्याहून जेवढं काही निराळ आहे ते तेवढं
माया कार्यच आहे. पण ते माया कार्य जरी असेल तरी त्याच्या माया कार्यत्वाबद्दल शंका घेतलेली की ते माया कार्य कसे होऊ शकतात. शिष्य म्हणतो, महाराज, इतक्यात आपण सांगितले की, इतक्यात म्हणजे वरील जे काही आपण कालचा विषय घातला त्यामध्ये आपण असे सांगितले, काय सांगितले, जीवेश्वर भाव अज्ञानाची कार्य आहेत. वरची संगती काय घेणार, कारण शंकेतच संगती विचारली त्यांना. तुम्ही काय सांगितलं आम्हाला आतापर्यंत, जीव आणि ईश्वर हे जे भाव आहेत हे अज्ञानाची कार्य म्हणून सांगितली तुम्ही. आणि आता पुन्हा असे सांगता की जीवेश्वर हे अनादि आहेत. जीव आणि ईश्वर कसे सांगितले, अनादि सांगितले, आणि माया कार्य ही सांगितले. आणि माझ्या मते तर असं आहे की जे माया कार्य असतं, मायाचं कार्य असतं, ते अनादि नसतं. आणि तुम्ही तर म्हणता की हे माया कार्यच आहे. त्यास केव्हा तरी उत्पत्ती असते, कार्याला कधीतरी उत्पत्ती असतेच. जर जीव ईश्वर हे अज्ञान कार्य आहेत, जीव आणि ईश्वर हे अज्ञानाची कार्य आहेत, तर त्यांना उत्पत्ती मानली पाहिजे का नाही? कारण कार्याची उत्पत्ती होत असते, हे की नाही? म्हणून कार्याची उत्पत्ती जर मानली तर जीव ईश्वर हे कार्य असल्यामुळे त्यांची उत्पत्ती मानावी लागेल. आणि उत्पत्ती जर मानली तर त्यांना अनादित्व कसं द्यायचं? तुम्ही मायाला अनादित्व द्या, पण तिच्या कार्याला अनादित्व नका देऊ, असं मला वाटतंय, असा शिष्य म्हणतो. मग जर उत्पत्ती मानली तर त्यास अनादि कसे म्हणता? कारण गुरुजींनी जे सांगितलं की माया ही कशी मानायची, तर म्हणले अनादि मानायची. मग ब्रह्म ही अनादि आहे. मग दोन्ही अनादि का? हो, दोन्ही अनादि. मग दोघाची एक सत्ता नाही. मग दोन्ही अनादि सांगितले, मग सत्ता काय झालं एक सांगायला? कारण एक अनादि आहे पण अनंत आहे. ब्रह्म कसा आहे? अनंत आहे. आणि माया जी आहे अंतवती आहे. अनादि आहे पण अंतवती आहे, म्हणून त्याला साधीसाध म्हणतात. म्हणून माया आणि चैतन्य, ब्रह्म यांची लक्षणे वेगवेगळी आहेत. अनादि जरी असले तरीही वेगवेगळी आहेत. आणि शेवटी मग असं सांगितलं की जो माया ही जगत उत्पत्तीसाठी उपादान कारण आहे आणि चैतन्य निमित्त कारण आहे. मग उपादान कारण जे असतं ते कार्याला सोडून राहत नाही. उपादान कारण जे असतं कार्याला सोडून राहत नाही. म्हणून मायाचे जे काही कार्य झाले आहेत ते माया त्या कार्याला सोडून राहत नाही. आणि मग जरी माया कार्याला सोडून नसली राहत तरी पण मायापासून कार्याची उत्पत्ती तर होते ना.
व्हालीनं मग तिचे जे कार्य आहेत त्याला कसं अनादी मानायचं? कारण अनादी तुम्ही सगळ्यालाच म्हणायला, पण त्याच्या लक्षात आलं नाही की ब्रह्मही अनादी सांगायले तर मायाही अनादी सांगायले, पण त्यांच्यामध्ये फरक कसा झाला? तर एक साधी साधा अनादी आहे आणि एक अनंत आहे, अनादी आहे. तो फरक त्याला कळाला, पण कार्य आणि कारणामधला फरक नाही कळाला. म्हणून त्याला वाटलं कार्य ज्या अर्थी उत्पन्न होतात त्या अर्थी त्याला अनादी कसं मानायचं. म्हणून त्याने तशी शंका केली. आणि मग गुरुजीने याचं समाधान चांगल्या प्रकारानं केलं आहे. गुरुजी म्हणतात, बाबा रे, जीवेश्वर भाव हे कशाच्या अधीन आहेत? अज्ञानाच्या. जीव, ईश्वर, जगत हे कशाच्या अधीन आहेत? अधीन आहेत नाही, अधीन आहेत हे. कारण अज्ञानापासून त्याची उत्पत्ती आहे. म्हणून जो उत्पत्ती रूप कार्य असतं ते त्याच्या कारणाच्या अधीन असतं, त्याच्या कारणाच्या अधीन असतं, है का नाही? एखाद्या लहान मुलांना जर कुठं जायचं असेल तर त्याच्यातला एखादा मुलगा जर थोडासा शहाणा असला तर म्हणेल की बाबा मी तुझ्या बरोबर येतो, पण माझ्या वडिलांना विचारावं लागल, माझ्या आईला विचारावं लागल, मग मी तुला सांगन. तो म्हणतो असं का रे? विचारण्याची काय गरज आहे? मी आहे सोबत, चल ना. पण तो म्हणतो नाही, मी माता पित्याच्या अधीन आहे, त्यांना विचारल्याशिवाय मी येत नाही. तसं कार्य जे असतं का ते कारणाच्या अधीन असतं. मग याला कारण काय आहे? तर अज्ञान आहे. म्हणून अज्ञानाच्या अधीन आहे. म्हणजे अज्ञान असले तरच जीव आणि ईश्वर भाव असतो. अज्ञान असेल तरच जीव ईश्वर ही संकल्पना असते. आणि अज्ञान नसेल तर ब्रह्मच काय. म्हणून यांचं जे काही अस्तित्व आहे ते अज्ञानावर आहे. या अभिप्रायाने जीवेश्वर भाव अज्ञान कार्य आहेत असं म्हटले आहे. या अभिप्रायानं सांगितले. ते कसे सांगितले? तर अज्ञानाच्या अधीन आहेत म्हणून ते अनादी म्हणून सांगितले आहेत. मग तुला जर असं वाटत असेल की जसं घटाच्या उत्पत्तीमध्ये घटाला उपादान कारण माती आहे आणि त्यापासून मातीपासून जे कार्याची उत्पत्ती होते ती घटाची होते, त्या ठिकाणी जो कार्यकारण भाव तुला ज्ञात आहे तसा इथे कार्यकारण भाव मानू नको, तसा इथं धरू नको. आम्हाला तसा कार्यकारण भाव सांगायचा नाही. मृत्तिका आणि घट यांच्यातील कार्यकारण भावाप्रमाणे अज्ञान आणि जीवेश्वर भाव यामध्ये कार्यकारण भाव नाही, तसा समजू नको. म्हणून जीवेश्वर भाव अज्ञान कार्य मानून अनादी मानण्यात हरकत काय नाही. मग कसा मानायचा कार्यकारण भाव? त्याच्या ठिकाणी अनादीच मानायचा कार्यामध्येही. कशामुळे? तर अज्ञान अधीन आहे. कार्य जसं अज्ञानाच्या अधीनच आहे. अज्ञानानं सोडून दिले का त्याला? अज्ञान रूपच आहे. कार्य सुद्धा कसं आहे? अज्ञान.
म्हणून अज्ञान हे कार्याला सोडून राहत नाही. उपादान कारण कार्याला सोडून राहत नाही. म्हणून अज्ञानाच्या अधीन आहेत कार्य, म्हणून तेही अनादीच आहेत. नंतर तो विषय येणारच आहे. अज्ञान कार्याला उत्पत्तीला कारण जरी असलं, अज्ञान हे कार्याच्या उत्पत्तीला कारण जरी असलं तरीही त्या कार्याला सोडून जर अज्ञान राहील तर कार्याचं त्या ठिकाणी कार्यत्व शिल्लक राहणार नाही. ज्ञानामध्ये, कोण्या स्वरूप ज्ञानामध्ये कार्यता संभवत नाही. ब्रह्म हे कार्यरहित आहे. ब्रह्मामध्ये कार्य आहे का? नाही. मग तसं ते ज्ञान स्वरूप असणारं, त्याच्यात कार्य उत्पन्न होत नाहीत. मग कार्याची उत्पत्ती जी होते ते अज्ञानातच होते, आणि ते अज्ञान त्याला सोडून राहत नाही. अनादि म्हणण्यात कार्याला अनादि म्हणण्यात काही हरकत नाही. शुद्ध ब्रह्माच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव आपल्या ठिकाणी अभिमान धरतो. अज्ञान कुणाच्या आश्रित आहे? शुद्ध ब्रह्माच्या आश्रित अज्ञान राहतं. मानलंय तसं. मग शुद्ध ब्रह्माच्या असणाऱ्या अज्ञानाचा जीव, ब्रह्माश्रित असणाऱ्या अज्ञानाचा जीव कशाचा आहे? अज्ञानाचा जीव आहे. जीवानं अज्ञानाचा आश्रय केलाय, अज्ञानाच्या आश्रित असल्यामुळं जीव त्याचे ठिकाणी अभिमान हा कशाचा धरतो? अज्ञानाचाच. ज्याच्या आश्रित असेल त्याचाच अभिमान धरणार तो. म्हणून तो म्हणतो की मी ब्रह्म जाणत नाही. मी ब्रह्म जाणत नाही. मग या वाक्यामध्ये जीवाचं अज्ञानच सिद्ध व्हालंय, प्रगट व्हालंय, हे का नाही? मी अज्ञानी आहे. मी कसा आहे? आणि ब्रह्म जाणत नाही. मी अज्ञानी आहे हे कशावरून सिद्ध व्हायलंय? मी ब्रह्म जाणत नाही, त्याच्यावरून मी अज्ञानी आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी जी प्रतीती येते ती अज्ञानाचीच येते. वरील विवेचनावरून शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे अधिष्ठान, शुद्ध ब्रह्मच अज्ञानाचे काय आहे? अधिष्ठान व विषय आहे. मग अज्ञानाचा अधिष्ठान ही काय आहे? ब्रह्मच आहे. आणि अज्ञान विषय ही कोणाला करायले? ब्रह्मालाच करायले. अज्ञान असून ब्रह्मालाच विषय करायले. मग ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी ज्ञान होते त्या अंतःकरण अवच्छिन्न चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञान अंशाची निवृत्ती ज्ञानाने झाली म्हणजे तो मुक्त होतो. ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि त्या अंतःकरणाच्या ठिकाणी जे चैतन्य आहे त्या चैतन्यानं जर अज्ञानाची निवृत्ती केली तर तोच मुक्त होतो. ज्या अंतःकरणात ज्ञानच होत नाही
तो अंतःकरणवान मुक्त होत नाही, तो बद्धच राहतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारा अज्ञान अंश हा बंध करतो. बंधाला कारण अज्ञान अंश आहे. या रीतीने एक अज्ञान पक्षामध्ये सर्व व्यवहाराची व बंध मोक्षाची व्यवस्था लागते. एक अज्ञान जर मानलं तर बंध मोक्षाची व्यवस्था चांगल्या प्रकाराने लावता येते. म्हणून आम्ही एकच अज्ञान मानलं आहे. आणि प्रत्येक जीवाच्या जे चैतन्य अंश आहे त्या चैतन्याच्या आश्रितच अज्ञान मानलेला आहे. हे पहा, अनादि दोन तत्व आहेत. अनादि माया ही अनादि आहे आणि ब्रह्म ही अनादि आहे. पण ब्रह्म अनादि अनंत आहे असं त्या जीवाला ज्ञात नाही. म्हणजेच त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. अज्ञान आहे याचाच अर्थ अज्ञान कोठे आहे तर प्रमात्याच्या आश्रित आहे, चैतन्याच्या आश्रित आहे. मग जे ज्याच्या आश्रित असतं ते त्याला आवरण करतं. जे ज्याच्या आश्रित असतं ते त्याला आवरण करीत असतं. मग ज्याच्या योगानं ज्याचं ज्ञान होत नाही, ज्याच्या योगानं ज्याचं ज्ञान होत नाही, तर तो पदार्थ ते तत्व निवृत्त करावं लागतं. म्हणजेच ज्ञान होईल. पण जे ज्याचे आश्रित आहे, जे ज्याचे आश्रित आहे त्या आश्रित पदार्थाचं जे अधिष्ठान आहे त्याच अधिष्ठानाचं ज्ञान करून घ्यावं लागतं. तेव्हा आश्रित पदार्थ जो विरोध करू लागला त्याच्या ज्ञानासाठी, मग विरोध कोण करू लागलं? आश्रित असणारं अज्ञान. म्हणून त्या अज्ञानाची निवृत्ती केली. आता तर ती अज्ञानाची निवृत्ती तर करायचीच आहे, पण ती कशाने होईल? हा, ज्याच्या अज्ञानानं जे दिसू लागलं. आता ही वेगळी व्याख्या. ज्याच्या अज्ञानानं जे भासू लागलं ते त्याच्याच ज्ञानानं भासलेलं निवृत्त होणार. मग कशाच्या अज्ञानानं त्याची प्रतीती येऊ लागली तर ब्रह्माच्या अज्ञानानं अज्ञानाची प्रतीती येऊ लागली. ब्रह्माचं अज्ञान असल्यामुळं, ज्ञान नसल्यामुळं अज्ञानाचा आश्रय जीवानं केला आणि त्या आश्रयामुळं अज्ञानाचे धर्म त्याच्या ठिकाणी आले, जीवाच्या ठिकाणी. आणि मग जसं अज्ञानाचं स्वरूप आहे तसं तो बरळू लागला. मग त्या जीवाला त्या अज्ञानाचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं की मग त्या ठिकाणी ते अज्ञान राहत नाही. मग अज्ञानाची निवृत्ती झाली की मग त्या ठिकाणी तो सहजच म्हणतो आता मीच ब्रह्मच आहे. ब्रह्म जाणीत नाही हे तर पळूनच गेलं. आणि मी ब्रह्म जाणतो हेही व्यवहार होईना. जाणल्यावर तसा व्यवहार व्हावा ना. त्यावेळेस त्याला मीच ब्रह्म आहे असं ज्ञान होणार. शेवाळ सारलं की पाण्याचंच ज्ञान होते.
हे पाणी आहे असं म्हणायची सुद्धा, गरज नाही. कारण प्रत्यक्ष अपरोक्ष असतंय. तसं ज्ञान जे होतं अज्ञान निवृत्तीच्या नंतर ते प्रत्यक्ष अपरोक्ष होतं, है का नाही? म्हणून प्रत्यक्ष आणि अपरोक्ष होण्यासाठी अनुभूती लागते, आणि अनुभूती येण्यासाठी कुणाचं तरी अनुयायी व्हावं लागतं. आणि ज्याचे आपण अनुयायी व्हायलो त्याला वेदाचं ज्ञान लागत आहे, त्याला वेदाचं ज्ञान लागत आहे. आणि मग आपल्या ठिकाणी असणारं अज्ञान असतं ते अज्ञान निवृत्त होतं, अनुभव येतो. वारकरी संप्रदायामध्ये अनुयायी आहेत कुणाचे? आता वेदाचे अनुयायी नाहीत, वेदाचे अनुयायी नाहीत म्हणून वेद काय बोलतो ते कळत नाही, कारण वेदाचे अनुयायीच नाहीत. मग वेदाचे अनुयायी कोण? ज्ञानेश्वर महाराज, है का नाही? मग आपल्याला वेद जाणून घ्यायचा आहे का ज्ञानेश्वर महाराज जाणून घ्यायचे? आपण कोणाचे अनुयायी आहोत? अनुयायी म्हणजे ज्याच्याकडून आपण अनुकरण करायचं. अनुकरण करत आहोत त्याचे आपण अनुयायी. मग आपण कुणाचे अनुयायी? ज्ञानेश्वर महाराजाचे अनुयायी. माऊलीनं जो आपल्याला वेदांत शिकविला तेच आपण ग्रहण करायलो, इतराचा करायलोत का? नाही. मग आपण परमार्थामध्ये आहोत आणि ज्ञानेश्वर महाराजाचे अनुयायी म्हणून हे घ्यायलो, पण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कळायलेत का? ज्ञानेश्वर महाराज कळणं म्हणजे त्यांचे अनुयायी होणं, आणि ज्ञानेश्वर महाराज न कळणं म्हणजे आपण त्यांचे अनुयायी आहोत का? मोप हरिपाठ म्हणायलोत, हरिपाठ त्यांचा म्हणायलोत, पण ज्ञात अनुयायी आहेत का अज्ञात अनुयायी आहेत? हा, कारण हरिपाठात जे बोलले आहेत ते आपणाला बोललेलं कळत असेल तर आपण ज्ञात अनुयायी, आणि जर कळत नसेल तर अज्ञात अनुयायी. मग आपणाला अनुसरण अनुकरण हे जे करायचं आहे ते ज्ञानेश्वर महाराजांचं करायचं आहे. त्यांचं नाही करायचं तर मग कोणाचं करायचं? त्यांचं समजा नाही करायचं म्हणजे त्यांचं काय गरज आहे करायची अनुकरण? मग कुणाचं करायचं? परमार्थामध्ये अनुकरण करावं लागतंय, संसारामध्येही करावं लागतो. पहिल्यानं जसा केलाय संसार, बापानं जसा संसार केला तसा मुलगा संसार करतो, अनुकरण बापाचं करतो. तसं परमार्थामध्ये कुणाचं अनुकरण करायचं? तर संताचं करायचं. म्हणून ज्ञानोबा राय तुकोबा राय हे अनुकरणीय आहेत, त्यांचं अनुकरणच करण्याजोगं आहे, इतराचं नाही. मग ज्याचं आपल्याला अनुकरण करायचं आहे त्याचा आपल्याला अनुभव यायला हवा का नको? त्यांची अनुभूती आल्याशिवाय आपण त्यांचे अनुकरण करणारे अनुयायी होऊ का? जसं ज्ञानेश्वर महाराज वेदाचा जेवढा म्हणून काही उपदेश आहे तो त्यांनी आत्मसात केला, म्हणून ते कोणाचे अनुयायी झाले? वेदाचे झाले, है का नाही? म्हणून त्यांना वेद कळाला. मग आपल्याला वेद कळतो का? नाही. मग आपण कोणाच्या शिकवणीवर परमार्थ करायलो? संताच्या. मग आपल्याला मग आपल्याला अनुयायी व्हायचं असेल तर संताचं व्हावं लागेल. वेद कळत नाही ना, म्हणून आपण कोणाचे अनुयायी आहोत? तर संतांचे, ज्ञानोबा तुकोबांचे
अनुयायी आहोत. वेदाचा तो अर्थ आम्हाला. हा, त्यांचे अनुयायी आहोत आपण. मग त्यांच्या अनुयायावर आपण परमार्थ करत आहोत, पण ते कळायला पाहिजे. आता ते कळणं म्हणजे वेद कळलं. आहे का नाही? मग ज्ञानेश्वर महाराज हे कळण्यासाठी काय करावं लागल? त्यांनी सांगितलेल्या युक्त्या, त्यांनी सांगितलेलं ज्ञान हे आत्मसात करावं लागल. मग जे ब्रह्मचैतन्य आहे ते शुद्ध आहे की नाही? ते कसं आहे? आणि सामान्य स्वरूप आहे का नाही? मग सामान्य अग्नी आणि विशेष अग्नी, सामान्य अग्नी आणि विशेष अग्नी. सामान्य अग्नी कशाला म्हणायचं, विशेष अग्नी कशाला म्हणायचं? जो काष्टामध्ये असतो सामान्य आणि विशेष जुनीत झालं समजा, इस्तवली. आणि काष्टा वाचून असतो तो काष्टा वाचून जो असतो तो सामान्य. काष्टावाचून असणारा सामान्य. हा, आणि काष्टात जो असतो तो विशेष आहे की नाही? मग वाद्यामध्ये जे ध्वनी असतो तो कोणता ध्वनी? सामान्य. आणि काष्टातला अग्नी तो विशेष आहे ना. हा, आपण विशेष कळालं तुम्हाला काष्टाच्या उदाहरणावरून की हो. काष्टामध्ये जो अग्नी असतो तो विशेष असतो आणि काष्टा वाचून जो असतो सामान्य. सामान्य नसतो का? काष्टा वाचून असं. हा, तो सामान्य असतो आणि काष्टात असतो तो विशेष असतो. मग वाद्यामध्ये जो ध्वनी असतो तो कसा असतो? विशेष. विशेष असतो. आणि वाद्या वाचून जो ध्वनी असतो तो सामान्य असतो, है की नाही? आता हे सामान्य विशेष भाव कळाला की नाही? मग आता आपण असा विचार करायचा, अंतःकरणा वाचून जे चैतन्य ते कोणतं चैतन्य? सामान्य. आणि अंतःकरणात जे चैतन्य ते विशेष. मग आता आपण सामान्य भावात आहोत का विशेष भावात आहेत? विशेष. है का नाही? मग विशेष भाव जो आहे तो कल्पित आहे का सत्स्वरूप आहे? जो विशेष भाव आपण आलोत अंतःकरणामध्ये, प्रमाता झालो, जीव झालो, हा जो आपला भाव निर्माण झालाय जीव भाव, हा सामान्य का विशेष? विशेष. म्हणजे आपण कशाला आलोत? विशेष भावाला आलो, है का नाही? मग विशेष भावाला आपलं येणं हे वास्तविक सत्य आहे का? मग आपण अंतःकरणा वाचून आहोत का अंतःकरणा सहित आहोत? है का नाही? जसं वृत्ती आणि वृत्तीमध्ये असणारं चैतन्य, वृत्ती वाचून असणारं चैतन्य कसं आहे? सामान्य. है का नाही? आणि वृत्ती सहित चैतन्य विशेष. विशेष आहे. मग ते विशेष चैतन्य, जे विशेष चैतन्य प्रमाभावाला कोण प्राप्त व्हायलंय? सामान्य चैतन्य व्हायलंय का? प्रमाज्ञान. प्रमाणापासून उत्पन्न होणारं ज्ञान ते प्रमा, है का नाही? मग प्रमाज्ञान जे व्हायलंय ते प्रमाण चैतन्याला व्हायलंय. प्रमाण चैतन्य कशात आहे? वृत्तीमध्ये आहे. म्हणून ती वृत्ती त्या ज्ञानाला
कोण्या प्रमाज्ञानाला पावायली, है का नाही? मग त्या प्रमाज्ञान हे कोण्या चैतन्याला व्हायलंय? सामान्य चैतन्याला व्हायलंय का वृत्तीमध्ये असणाऱ्या विशेष चैतन्याला व्हायलंय? मग प्रमा जे होतंय ते प्रमा चैतन्याला होतंय, है का नाही? मग ते प्रमा चैतन्याला होणारं ज्ञान ते प्रमाज्ञान. ते कोणचं ज्ञान? प्रमाज्ञान व्हालंय. मग ते प्रमाज्ञान ज्या वेळेस त्या चैतन्याला झालं, कोण्या वृत्तीगत असणाऱ्या चैतन्याला, ते प्रमा. आणि वृत्ती रहित चैतन्याच्या ठिकाणी ज्ञान होतं का? पण ते चैतन्य ज्ञानरूप नाही का? हा, ते ज्ञानरूपच आहे. पण कोणचं ज्ञानरूप आहे? ते सामान्य ज्ञानरूप आहे. आणि वृत्तीरूप असणारं चैतन्य, वृत्तीत असणारं चैतन्य हे विशेष चैतन्य. मग जे जे आपणाला ज्ञान व्हायलेत ते कोणते व्हायलेत? विशेष ज्ञान व्हायलेत, है का नाही? मग आपण ज्ञानरूप आहोत. आपण कसे आहोत? हे ज्ञान कुणाला व्हायले? वृत्तीला व्हायले. म्हणजे वृत्तीत कोण आहे? चैतन्यच आहे. आणि ते चैतन्य कुठलचं आहे? वृत्तीमधलं चैतन्य हे कुठलचं आहे? वृत्ती कुठे उत्पन्न होते? आणि मग ते चैतन्य कुठले? अंतःकरणातलंच आहे. मग अंतःकरणात असणारं जे चैतन्य आहे ते प्रमाता चैतन्य आहे, है का नाही? मग आपण प्रमाता, आपण कोण झालो? प्रमाता झालो. मग हे प्रमाता अंतःकरणामधून ते चैतन्याची वृत्ती उत्पन्न व्हायली आणि विषयापर्यंत चालली इंद्रियामार्फत, आणि त्या विषयाचं ज्ञान म्हणजे प्रमाज्ञान करायला लागली, है का नाही? आता हे ज्ञान जे व्हायले कशामुळे व्हायले? उपाधीनं व्हायले. हे ज्ञान कशानं व्हायले? मग आपण विशेष भावाला कशामुळे यायलो? मग आपला जो विशेष भाव यालाय ते आपण नाहीत का? आपण जे विशेष भावाला यायलो ते आपण नाहीत का? मग सामान्य स्वरूपच आहेत का? आपण सामान्य पण आहे तर विशेष, विशेष पण आहेतच. हा, मग आता आपण जे आहोत ते आपण नाहीत का? ते आपणच आहेत, है का नाही? आणि हे विशेषण जर गेलं ते सामान्य स्वरूप झालं. सामान्य स्वरूप झालं. जर काळा घोडा आहे हे म्हणता वेळस, काळा घोडा आहे हे म्हणता वेळस त्या घोड्याचा काळा रंग हा त्या घोड्याला सोडून राहतो का? नाही. म्हणून विशेषण हे विशिष्टासोबतच असतं, विशिष्टाला सोडून राहत नाही, है का नाही? तसं आपण ज्या वेळेस विशेष भावाला आलोत का त्यावेळेस आपल्याला सोडून हे विशेषण असणार सोडून राहत नाही. म्हणून विशेषासोबतच ज्ञान होणार, विशेषाला सोडून ज्ञान होईल का? म्हणून सामान्याचं ज्ञान होत नाही. प्रत्यक्ष का होत नाही? विशेषामध्ये येत ना आपण. त्या घोड्याच्या रंगासोबत पैसे देऊन आणलेला घोडा असतो. रंगाचे पैसे वजा केलेले असतात का? तसं किंमत त्या रंगासोबत असते. तशी अंतःकरणातल्या चैतन्याची किंमत अंतःकरणासोबतच आहे. आणि घटाच्या ठिकाणी जे आकाश आहे, घट आकाश, ते घट आकाश
त्या घटाला धरून आहे का? घट आकाश आहे, घटाला धरून आहे का? नाही. म्हणजे घट त्या आकाशामध्ये राहतो का? नाही. जेवढं आकाश घटामध्ये आहे ते आकाश त्या घटाच्या उपाधीनं त्याचं नामकरण तसं व्हायलंय. आणि ते जर घट हे विशेषण किंवा उपाधी हे जर नाश पावलं, त्याबरोबर त्या घटातल्याचा नाश पावतो का? तसं चैतन्य नाश पावतं का? देहाचा नाश झाला तर? म्हणजेच ते आकाश घटातलं त्या घटाच्या अधीन आहे का? नाही. घटाच्या अधीन नाही. मग तरी पण त्या चैतन्याला घटाचंच विशेषण द्यावं लागतं. घटोपैत चैतन्य म्हणावं लागतं. कारण आकारात आले ते. हा, म्हणजेच अधीन नसताना सुद्धा मग एखाद्या जर एखाद्या घरी एखादा पाहुणा आला आणि त्यानं बाहेरच विचारलं की बाबा अमुक अमुक माली पाटलाचं घर कुठे आहे, तर लांबूनच एखाद्यानं सांगितलं की ते रागू बसलेलं ते खरं. कावळा बसलेलं ते घर आहे. मग ते कावळा बसलेलं हे घर आहे असं त्यानं जर बघितलं तर नंतर कावळा त्या ठिकाणी राहावाच का? नाही. काय केलं? पुन्हा उडून गेला तरीही? तसं सद्गुरूनं श्रीगुरूनं त्यांच्या उपदेशानं जीवाला ज्ञान झालं की तू ब्रह्मरूप आहेस. मग हा देह राहो किंवा न राहू. आपण आपल्या घरी जाणार का नाही? जाणारच नाही. कावळा उडून गेला हो. तरी पण ते घर, कोणतं पटलं? त्या घरात जातो का नाही माणूस? कोणतं पटले? एकदा खून लक्षात आली की तिथं जाणारच नाही. म्हणजे ती अधीनता, त्या लक्षणाची अधीनता ही असावी लागते का? नाही. तसं जीव जो आलेला आहे आता जन्माला तो कशाच्या अधीन आहे? अज्ञानाच्या. आणि त्या अज्ञानाच्या अधीन असल्यामुळं काय म्हणायलाय? मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही. मग त्याला जे लागलेलं विशेषण आहे, जी उपाधी आहे, ती उपाधी असताना निवृत्त करता येत नाही का? करता येत नाही. मग ती निवृत्त झाल्यावर उपाधी निवृत्त करून ब्रह्मरूप होणं, निवृत्ती, अज्ञान निवृत्तीमध्ये ब्रह्मता आणि अज्ञानातली ब्रह्मता, अज्ञान निवृत्तीतली ब्रह्मता आणि अज्ञानातली अज्ञानातली ब्रह्मता. अज्ञानरूपी ब्रह्मता आणि अज्ञान निवृत्ती रूप ब्रह्मता, ह्या ज्या ब्रह्मता आहेत ह्या एकच आहेत. ब्रह्मतामध्ये काय फरक आहे का? फक्त त्या उपाधीनं तो मनना झालाय. कोणाचे तो अधीन आहे? संसारी जीव अज्ञानाच्या अधीन आहे म्हणून तसा म्हणायला. जर एखाद्या डाकून आपल्या गळ्याला सुरी लावली आणि म्हणायला लावलं काय, यांना 1 लाख रुपये द्या, असं बापाला म्हणायला लावलं, त्याला म्हणायला लावलं
बापाला 1,00,000 रुपये दे म्हण, तर त्याला म्हणणं भागच आहे का नाही? नाहीतर सुरीनं गळ्याला. तस ब्रह्मता अज्ञानानं सुरी लावलेली, ते ब्रह्मता म्हणू देत नाही मी अज्ञानी म्हण आणि मी ब्रह्म जाणत नाही, असंच म्हण. मग ती सुरी आपली लागलेली नळड्याला, याच्यातून बचाव कोण करणार हो? सत्कर्म करतील, उपासना करेल, कारण अज्ञान ही भ्रांती आहे आणि ती भ्रांती फक्त सद्गुरूकडे निघत असते, जात असते. म्हणून अनुयायी व्हावं लागतं. आणि कुणाचं व्हावं का? अनुयायी व्हायचं असेल तर ज्ञानोबा राय, तुकोबा राय अशा महात्म्याचा अनुयायी व्हावं लागतं. कुणाचं अनुयायी होऊन? आणि अनुयायी न होता अनुयायी म्हणणं हा दोष नाही का? सांगतात आम्ही ज्ञानोबा तुकोबाचे अनुयायी आहोत, आणि मग ते कसे आहेत हे सांगा म्हटलं तर सांगा येत नाही. आणि मग अनुयायी काय याचे आले? हेच अज्ञान जीवाला खायले. हे अज्ञान जीवाला काय खायले? जन्माला घालायले आणि मारायले. म्हणून एक अज्ञान अंश आणि बंधही राहतो. कशामुळे राहतो? ज्या अंतकरणात ज्ञानच होत नाही अशा अंतकरणात अज्ञानांश राहत असल्यामुळं म्हणून बंधही त्या ठिकाणी राहतो. या रीतीने एक अज्ञान पक्षामध्ये एक अज्ञान पक्ष आणि दुसरा पक्ष कोणता सांगितला होता? सर्व अनेक अज्ञान, नाना अज्ञान आहे का नाही? अनेक जीव अनेक अज्ञान हा एक पक्ष. काय नाव आहे त्याचं? वाचस्पती. हा. आणि एक अज्ञान कोणी मानलेलं आहे? वेदांती. आणि वाचस्पतीची आपण शंका घेतली होती, त्यांनी शंका घेतली होती. हा, पण आता त्यांनी जी शंका घेतली होती ते जर कोणाला बरोबर वाटत असलं तर जर त्यांची संगती योग्य लागत असेल आणि बंध जर सुटत असेल तर काय हरकत आहे त्यांचंही मानायला? तेच इथं सांगणार आहेत. एक अज्ञानवादच चांगला आहे हे तर आमचं म्हणणं बरोबर आहे. तथापि परंतु कोणास वाचस्पतीचे म्हणणे पटत असेल तर कोणतं? नाना अज्ञान मानणे. आणि ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान मानणे आश्रित. हे जर कोणाला पटत असेल तोही अद्वैत ज्ञानाचाच उपाय आहे. उपाय कशाचा आहे ते काय सांगायले तर अद्वैत ज्ञान व्हावा हाच उपाय सांगायले. म्हणून वाचस्पतीचे मत खंडन करण्यात आमचा अभिप्राय नाही. आम्हाला त्यांचं मत खंडन करायचं नाही आणि आमचा आग्रही नाही. आम्ही जाणून बुजून कोणाला दोष देत नाहीत. आणि जर कोणाला
खोटं जर खरं वाटत असेल, जगत जर ब्रह्मरूप वाटत असेल, तर खुशाल मानावं. तर काय हरकत नाही. आम्ही मिथ्या सांगतो जगत, आणि जर कुणाच्या सांगण्यावरून जगत ब्रह्मरूप आहे असं मानायचं असेल तर माना, काय हरकत नाही. कारण शेवटी काय करायचंय? अद्वैतच सिद्धता करायची. मग जगत मिथ्या मानून बी होते आणि जगत ब्रह्मरूप आहे म्हणून बी. हा, पण जगत सत्य म्हणून काय मानू नका. एकतर ब्रह्मरूप माना, नाहीतर मिथ्या माना. म्हणून वाचस्पतीचं हे म्हणणं जर कोणाला ऐकून मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तरी काय हरकत नाही. म्हणून वाचस्पतीचे मत खंडन करण्यात आमचा अभिप्राय नाही. कोणत्याही प्रकारे का होईना, येन केन प्रकारेन मोक्ष मिळणं महत्वाचं आहे. जिज्ञासूस अद्वैत बोध होऊन तशी जिज्ञासूने बुद्धीची स्थिती करावी, एवढेच आमचा हेतू आहे. जिज्ञासून फक्त त्यानं बुद्धी तशी करावी, बुद्धीची तशी स्थिती व्हावी, अवस्था तशी यावी, हाच फक्त हेतू आहे. अहो, एखाद्याचं रोज पोट फुगायले, रोज पोट फुगायले, आणि मग डॉक्टरकडे जाऊन गोळी घेतली तरी ते पोट उतरत नाही असं नाही. ते काही अवघड नाही तेवढं, एका गोळीमध्ये फरक पडतो. पण जर कोणाला अंगोऱ्यानंही जर उतरत असेल, उतरत असेल तर आमचं म्हणणं नाही अंगोरा करूच नका म्हणून. जर उतरत असेल तर करा, आणि जर उतरत नसेल तर मग तसं ते म्हणतात. वाचस्पतीच्या मतानं जर तुम्हाला मोक्ष मिळत असेल, निवांत त्यांच्या मतामध्ये तुम्ही प्रवेश करा, त्यांचं मत स्वीकारा, आम्हाला काही म्हणणं नाही. मग योगानंही मोक्ष होतो, कर्मानंही मोक्ष होतो, ज्ञानानेही मोक्ष होतो. सगळे शास्त्रही सांगतात आमच्याप्रमाणे ऐकलं तर त्याला मोक्ष होतो. पण वेदांत शास्त्र म्हणतंय आम्ही कुणाला अडवित नाही, तुम्हाला वाटायला ना होतंय मग होते ना, आम्हाला काय गरज आहे. आम्ही मोक्ष द्यायलाच बसलेलो. अहो, दुसऱ्याच्या मतानं जर होत असेल तर आमचं म्हणणं नाही. अंगुऱ्यानं जर पोट फुगायचं उतरत असेल तर खुशाल अंगुरा करा तुम्ही, पण उतरते का नाही बघा. पण तुम्ही आधी गोळी खाता पुन्हा अंगुरा करता आणि म्हणता अंगुऱ्यानं तसं करू नका, कोणतं तरी एकच करा, म्हणजे कळेल आहे का नाही. नेमकं कशानं उतरलं कळल ना. तस एकतर वाचस्पतीचं ऐका, नाहीतर मग आमचं तरी ऐका. पण माऊली म्हणतात आम्ही सर्व जाणून आहोत, ज्ञाने विनयके उपाय करीशी जितुके, तेही गुंपशी आदिके रुकी हे. कारण त्यांना सगळं माहित आहे. का म्हणून? ते अनुभवी आहेत. त्यांच्या ठिकाणी काय? ते अनुभवी आहेत, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि त्यांच्या अनुभवामध्ये यथार्थता आहे का अयथार्थता आहे? यथार्थता आहे. म्हणून अशाच्या अनुभव घ्यावा. आयशा शरण जावे काय
ऐशी अशी शरण जावे, निजनिष्ठ काहीतरी आहे, नाम घ्यावे. आणखी काहीतरी ते पुढं आहे. परंतु शुद्ध ब्रह्माच्या आश्रित मायालाच अविद्या अज्ञान असे म्हणतात. शुद्ध ब्रह्माचे आश्रित जे आहे त्यालाच अविद्या माया अज्ञान असं म्हणतात. आता त्यांना तसं का म्हणतात? तर अचिंत्य शक्ती आणि असून, अचिंत्य शक्ती असून युक्ती पुढे टिकत नाही. आहे अचिंत्य शक्ती, मोठी शक्ती आहे, जिच्याबद्दल काही बोलता येत नाही अशी अचिंत्य आहे, पण ती ब्रह्मज्ञानापुढे टिकतच नाही. म्हणून तिला काय म्हणायचं? माया. मायाचं तसं स्वरूप सांगितलंय. आणि ब्रह्मविद्येनं जिचा नाश होतो म्हणून तिला अविद्या म्हटले. आणि ब्रह्मस्वरूपाचे आच्छादन करते म्हणून त्याला अज्ञान म्हणले. मग जरी अज्ञानाचं आच्छादन झालेलं असलं स्वरूपावर आपल्या, ब्रह्मविद्येनं ते काढता येतं, है की नाही? ते आच्छादन काढता येतं, कारण ब्रह्मज्ञानापुढं ते टिकत नाही. आणि मग जे मायातत्व आहे ते मायातत्व युक्तीपुढे टिकत नाही. म्हणजेच अविद्या निवृत्त झाली की ब्रह्मरूपता हातातच आहे. मग अंतकरण असताना मिळालेली ब्रह्मता अंतकरणानं नाश होईल का तिचा? अंतकरणाचा नाश होणार आहे. एखादा म्हणेल की अंतकरण आहे तोपर्यंत तुमच्या ठिकाणी मुक्तता राहील, ब्रह्मज्ञान राहील, ब्रह्मस्वरूपता राहील, कारण तुम्हाला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आहे. कशामुळे आहे? तर अंतकरणामुळे आहे. मग जोपर्यंत अंतकरण आहे तोपर्यंतच तुमची मुक्तता सिद्ध आहे. आणि अंतकरणाचा नाश झाला की तुमची मुक्तता अंतकरणाबरोबर मेली का? कावळा उडून गेला तरी पण घर सापडतं का नाही? तसं अंतकरण जरी गेलं, ही उपाधी जरी गेली, तरी आपल्याला आपलं घर सापडलेलं आहे का नाही? कधीही जाता येते आपल्या घरामध्ये. मग अंतकरण असो, कावळा बसलेला असो की नसो, एकदा त्या कावळ्यानं दाखवून दिलंय ना, नाही ते कावळा उडून जायलाच पाहिजे, हो ते राहायलाच नाही पाहिजे. ते कावळाच राहू नये, त्यानं जायलाच पाहिजे. कारण त्याच कावळ्यानं आपल्याला इतका परमार्थ करायला लावलाय त्यानंच. कारण कावळा म्हणजेच हे सगुण ब्रह्म. कोणतं? सगुण. ते सगुण का झालंय? त्या कावळ्यामुळे तर झालंय. विशेषणानं युक्त जे झालंय त्याच्यामुळंच झालंय. म्हणून विशेषणाला काय पांघरून घालून काय जपून ठेवायचंय का? म्हणून विशेषणाला महत्व देत जाऊ नये. पण काही काही विशेषणाला महत्व देत जावं. काही काही विशेषणाला गुरुजी म्हणाले होते, सगळ्या रंगाचे लुगडे त्या रंगाच्या
रंगाला सोडून त्याची किंमत तो दुकानदार घेत असतो. पण जो निळ्या रंगाचं लुगडं आहे का, त्याला आपण जर्मन ब्ल्यू म्हणायला लागलो आता, जर्मन ब्ल्यू. तर तो दुकानदार त्या रंगाची किंमत आगाव लावतो लुगड्यासहित. कितीतरी टक्क्यानं आगाव लावतो. त्याला जर विचारलं की बाबा तो दुसरे लुगडे त्या लुगड्याच्याच किमतीत द्यायलास, त्याला त्या रंगाची किंमत लावणास आणि ह्याच रंगाला का लावायलास किंमत, तो म्हणतो हे जर्मन ब्ल्यू आहे. आणखी पहा तसंच आहे. कारण त्या रंगाची किंमत आगाव द्यावी लागते, तसं त्या रंगाला किंमत आहे. त्या रंगाला काय महत्व आहे. तसं काही काही विशेषणाला ज्याच्या अंतःकरणामध्ये ब्रह्मविद्येचा संस्काराचा साठा आहे, ते अंतःकरण ब्रह्मविद्येने संस्कारित आहे, मग त्याला किंमत द्यावा लागेल का नाही? मग बिनकामाची किंमत द्यायची का कामाची? म्हणजे कळून किंमत द्यायची का न कळून किंमत द्यायची? तर किंमत होईल ती. आणि न कळून किंमत दिली तर नाही, महाराज तुम्ही लेपवती सांगता तो चांगली, चला ना माहिती गोळे खाला. ही किंमत झाली का त्याची? हाय ते महाराजाचं बिघडून बसन सगळं ते गोळे खाऊन. जाणून केलेलं वेगळं आणि अजाणतेपणामध्ये केलेलं वेगळं. तसं ज्ञानेश्वर महाराजाचा अधिकार जाणून माऊलींना कळणं ओळखीनं वेगळं आहे का नाही? तसं शास्त्र जाणून ऐकणं वेगळं आहे. जन्माला आपण आलोत, विशेषणामध्ये आलोत, हे जाणून प्रपंच करणं हे निराळं आहे का नाही? म्हणून विशेषणाचं ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे का नाही? म्हणून याला किंमत आगाव द्यायची, याला किंमत द्यायची, याला महत्व द्यायची, आपल्याला मुक्तता प्राप्त करून घ्यायची, म्हणून याला किंमत द्यावी लागेल, है का नाही? तशी किंमत कुणाला आगाव जर कुठं द्यावा लागत असली तर द्यावी ही, पण जाणून द्यावी. उगाची व ते महागायले म्हणून नाही ना. हा, दुकानदार जर म्हणला की बाई तुम्हाला याचे 35 रुपये 50 रुपये आगाव द्यावा लागते, मग त्याला विचारावं हे 50 रुपये आगाव काय याचे? शुद्ध एकच आहे दोन्हीच. दोन्ही लुगडेच आहेत, तुम्ही याची आगाव 50 रुपये कशाची घ्यायला? मग तो म्हणतो धडक बाबा हे रंग आहे, ह्या रंगाचे पैसे लागतात. आणि बाबा याला का रंग नाही का? हे का धोतर आहे का? याला बी रंग आहे ना. मग तो म्हणतो हा विशेष रंग आहे का नाही? हा विशेष रंग आहे. तसं तिथं ते विशेष सांगतो, तसं विशेषांतकरण बनवा, त्याची किंमत वाढते, त्याला महत्व वाढत आहे. म्हणून सकारण आणि अकारण हे दोन्ही फरक कळले म्हणजे या ठिकाणी जीवेश्वराचं कसं अनादित्व आहे ते पुढे सांगणार आहेत. पूर्ण शंका झाली नाही, वेळ झालाय, ते राहिलेली शंका आपण उद्या पाहू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.